15वे हेड 11वे सर्पज्ञानाच्या उत्पत्तीचा प्रकार. मूळ विषय असा आहे की ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगत हे मिथ्य आहे आणि मग मिथ्या जगताची प्रतीती कशी येते तर रज्जूवरील सर्पाप्रमाणे येते. रज्जू सत्य आहे, व्यावहारिक सत्यता धरायची त्याच्यात. आता रज्जू हा सत्य आहे आणि त्यावर भासणारा सर्प जो आहे तो मिथ्य आहे. परंतु रज्जूचं ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सर्प हा सत्य प्रतीतीला येताना दिसतो. सत्य असतो असा नाही, त्याला तसा वाटतो. आणि हा संपूर्ण प्रपंच हे वाटण्यावर आधारित आहे की हा प्रपंच सत्य भासतो, सत्य वाटतो. तुकोबरायांना विचारलं ते म्हणले रज्जू सर्पाकार भासेले जगदंबर. मला असं जगत दिसतंय की हे रज्जूवरील सर्पाप्रमाणे मला जगत भासतंय, म्हणजे खोटं भासतंय. तर दोन सत्य पदार्थ कधीच अस्तित्वात नसतात. एक अधिष्ठानच सत्य असतं, अध्यस्त कधी सत्य नसतं. म्हणजे दोन दोन आहेत ना, एक जगत आहे आणि एक जगताचा आधार आणि अधिष्ठान असणारा परमात्मा आहे. तर पारमार्थिक सत्तेतलं शुद्ध ब्रह्म चैतन्य जे आहे त्या चैतन्याच्या ठिकाणीच ह्या जगताचा अध्यास होतो आणि हा विवर्तवादातून सांगितला जातो. पहिल्यांदा तुम्हाला सुरुवातीला सांगितला तो अजातवाद सांगितला होता आणि अजातवादामध्ये जगत झालंच नाही असं सांगितलं. पण तुम्हाला पटलंच नाही महाराज, प्रतीती येते आणि जगत झालंच नाही असं कसं म्हणता तुम्ही. म्हणून जगताची प्रतीती येते याच्यावरून तो पदार्थ असत ठरला नाही आणि सतही ठरला नाही. कारण प्रतीती येते ना, प्रतीती येते याचा अर्थ तो वंध्यापुत्राप्रमाणे असत नाही आणि त्याचा बाद होतो म्हणून नाही, त्रिकाल अबाधित राहत नाही तो पदार्थ. म्हणून तसंच मग प्रतीती मात्र येते. मग प्रतीती जरी पदार्थाची येत असेल, रज्जूवरील सर्प हा दृष्टांत आहे आणि सिद्धांतामध्ये ब्रह्मावरती जगत हे लक्षात ठेवायचं. सिद्धांताला विसरून चालणार नाही. म्हणून मूळ सिद्धांत काय आहे की ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगताचा अध्यास आहे असं शास्त्र आपल्याला सांगतं. पहिला सिद्धांत पटला नाही म्हणून दुसरा आणला. दुसरा असा आहे असा अर्थ नाही. हा दुसरा सुद्धा म्हणजे विवर्तवाद सुद्धा हा अजातवाद पटण्यासाठी आहे. अजात म्हणजे नाही, जात म्हणजे जन्माला, संसाराचा जन्म झाला नाही, पण हे बुद्धीत पटत नाही. तर हा संसार जन्मालाच आला नाही असं शास्त्र म्हणतं. पण मग आला, जन्माला आला तर कसा आला, म्हणजे आम्हाला जर प्रतीती येते तर कशी येते तर रज्जूवरील सर्पाप्रमाणे प्रतीती येते. रज्जूवरील सर्प हा रज्जूवरचा सर्प म्हणजे जगत आणि रज्जू म्हणजे अधिष्ठान. तिथं दृष्टांतात काय घ्यायचं आपल्याला ब्रह्म. मग आता त्याच्यात पुढे जाऊन तुम्हाला आणखीन एक शंका तयार होणार आहे, पण सध्या तुम्हाला काही शंका नाही. कोणती शंका म्हटलं तर रज्जूवरील सर्पाचं ज्या वेळेला सर्प प्रतीती आली त्यावेळेला तुम्ही नक्कीच घाबरले, भीती वाटली सर्प पाहून. आणि ज्या वेळेला अधिष्ठानाचं ज्ञान झालं त्यावेळेला भीतीचा नाश झाला. भीतीचा नाश तेव्हाच होतो जेव्हा अधिष्ठानाचं ज्ञान होतं. त्याच्याशिवाय भीती जात नाही. म्हणजे माणसं घाबरलेले मरतो का काय. भीती कशाची, फक्त मरण्याचीच भीती, दुसरी कशाची भीती तेव्हा. आणि मग आता ह्याच्यात भीतीचा जो नाश आहे तो कशावर आधारित आहे तर अधिष्ठानाचं ज्ञान झालं की एक परमात्माच अस्तित्वात आहे. देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा, बुजगावणे चोरा, रक्षणसे भासत असे. हे साधू संतांना झालेलं ज्ञान आहे. साधू संतांच्या ठिकाणी हे ज्ञान याला म्हणतात दृढ अपरोक्ष ज्ञान. आणि हे ज्ञान नाही झालं ना तर जगत आहे आणि जगत आहे म्हटलं की मग संगती त्याला देव आहे. म्हणजे देव कुठपर्यंत करत राहावं लागेल तुम्हाला, जोपर्यंत तुम्हाला देव कळणार नाही तोपर्यंत करावा लागेल. आणि देव म्हणजे काय, अधिष्ठान. ब्रह्मालाच देव म्हणतात, ब्रह्मालाच ईश्वर म्हणतात, ईश्वरालाच ब्रह्मा विष्णू महेश म्हणतात, ब्रह्मा विष्णू महेशाला शिवजी म्हणतात किंवा गणपती म्हणतात, देवी म्हणतात, सूर्य म्हणतात. हे कोणाला म्हणतात, त्यालाच म्हणतात. म्हणजे एक हळूहळू टप्प्यातून खाली आलेला आणि मग तो देवपणाला आला. आणि पुढे नेहमी सांगत असतो त्याच्याही पुढे गेला तर तुम्हालाच देव म्हणतात. तुम्ही कोण आहेत, देवच आहेत. देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही,
तुम्ही वास्तविक देव आहात, पण मी देव आहे हे मला जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत अभ्यास करावा लागेल. म्हणजे हे चिंतन मी कुठपर्यंत चालतं तिथपर्यंत. पण शास्त्र म्हणतं त्याच्यावर विश्वास जर टाकला तर किती सोपं आहे हो. शास्त्र म्हणेल ते सांडावे, जे राज्य हि तृण मानावे, जे घेववी ते न म्हणावे विशेष. हा, ते तर शास्त्राने सांगितलं तुम्ही देव आहे, मग मला का इतक्या तर्क आणि शंका कुशंका अशा का आहेत? तर याचं कारण आहे हा अज्ञान फार तीव्र स्वरूप आहे. अनादिकालापासून आपण त्याच्यामध्ये वागत आलो, राहत आलो. तर म्हणून त्याच्यात अतिदृढ, श्रद्धावान, एकनिष्ठ, सांप्रदायिक रीतीने असा बी शब्दप्रयोग आला ना मध्ये. कशात पंचदशीमध्ये आला हा शब्द आता, की त्याला संप्रदायच कशाला पाहिजे म्हटले तर सांप्रदायिक त्याच्यामध्ये परंपरा अजून पुढे काय गुंते येतं इतक्या लवकर खाली कळत नाही. मग त्या परंपरेतून जो कोणी पुढे जातो तर मग त्याला हे ब्रह्मज्ञान आत्मज्ञान झाल्यावर तो पुन्हा जन्म घेत नाही, हे त्याचं फळ. आता याचा आपला जो मूळ विषय चाललेला आहे की हा ब्रह्मावरती जगत आहे आणि व्यष्टी दृष्टिकोनातून आत्म्यावर अहंकार हा काय आहे, आध्यस्थ आहे. इथं कोण आहे, अहंकार ठेवलेला आहे. आत्मस्वरूपावर अहंकार. शरीर काय हो, पिंड काही काम नाही करत. आतमध्ये जे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे सगळं काम करणारी यंत्रणा आत आहे. वरचा दिसणारा पिंड काय काम करतोय, त्या याला कामाला लावायचं काम ते आतली कामं करतात. म्हणजे ज्याला जीव असं म्हटलेलं आहे. हा जीव, हा ती यंत्रणा सगळी राबवतो. जर मला असं वाटलं मला हात उचलायचा तर माझ्या आतून ऑर्डर जायची त्याला, आणि मग ह्याच्यात काम होतं. ते JCB काम जसा करतो ना तसा हा एक आतला आहे. नुसता लोखंड नाही हलत, त्याला हलवणारी मशीन जशी असते तशी आत मशीन आहे एक, आणि तो आहे जीवात्मा. त्या जीवात्म्यावरती प्रकाशित झालेली ती मशीन आतून, मग ही वरचा देह हा स्थूल बॉडी याच्यावरती सगळं काम चालतं. त्याच्यात हा जो जीवात्मा आहे तो ही मिथ्या प्रतीतीला येतो. कशावरती, आत्म्यावरती. म्हणून त्याला आत्मा, मुख्य आत्मा व्यष्टी दृष्टीने पाहिला की त्याच्यावरती जो जीवात्मा बनला तो आभासी. जीवात्म्याचं अधिष्ठान सत्य आहे, आणि जीवात्मा ज्याला म्हणतात ना वरचा जीव, हा जीवपणा हा काय बाधित होऊन जातो. तर तेव्हा ह्या मुख्य सिद्धांताची बरोबरी केलेली आहे. आणि याच्यामध्ये मग दोन प्रकार आले. एक आलं अधिष्ठान आलं, आणि दुसरं काय आलं, आध्यस्थ आलं. अधिष्ठान आणि आध्यस्थाची संगती त्यांना सांगत जाणार कोणते. तेव्हा आणि बसायचं असेल तर बसायचं असलं ते एक जण तेव्हा आध्यस्थ आणि अधिष्ठान हे जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत याच्यातला प्रवेश नाही होणार. त्या आध्यस्थामध्ये बी दोन प्रकार आले. एक आला त्या पदार्थ, आणि दुसरा आहे पदार्थाचं ज्ञान. म्हणजे हे दोन्ही हे आध्यस्थ, पदार्थ आणि पदार्थाचं ज्ञान. आणि आपलं सगळं व्यवहार जगत हे असंच चाललेलं आहे. हे काय आहे, गुलाबाचं फुल आहे, हे तुम्हाला काय आहे, ज्ञान आहे. आणि जो तुम्ही पाहताय तो काय आहे, पदार्थ आहे. सगळी संगती विश्वाला अशीच लावा. हा काय आहे, हात आहे ना, हात आहे. या हाताचं तुम्हाला काय आहे, याला हात म्हणतात. आणि हा जो दिसतोय तो पदार्थ आहे. म्हणजे पदार्थ आणि ज्ञान, पदार्थ आणि ज्ञान याची संगती. मग खोटं कोण आहे याच्यातलं, दोन्ही खोटे. खोटे खोट्याचा पसारा, सत्य ते भव नदीचा तारा. तुकोबराय म्हणतात, अहो खोटे खोट्याचा पसारा, सगळाच खोट्याने खोट्याचा पसारा मांडलेला आहे. म्हणून जितकं दिसतंय विश्व, जितकं दिसतं हे नाम आणि रूपानी, म्हणजे त्याच्या नाम रूपाच्या ज्ञानाने भरलेलं असं आहे. आणि मग किती पाहायचं आपण, तुम्हाला कंटाळा येणार नाही तोपर्यंत पाहत राहा. ज्या दिवशी तुम्हाला जगत पाहायचा कंटाळा येईल त्या दिवशी तुम्ही मुक्त व्हाल. जोपर्यंत मग पाहण्याची इच्छा कशी तयार होते, हेच इंद्रियांच्या संपर्कात शरीर आलं. मन, बुद्धी, चित्त हे इंद्रियाच्या संपर्काने बाहेर गेले. बाहेर गेल्यावर ते रूप पाहायला लागले, शब्द पाहायला ऐकायला लागले, रसाचं ज्ञान चोखायला लागले, गंध घ्यायला लागले, आणि त्वगेंद्रियाने स्पर्श भोगायला लागले. याचे भोग आहेत तेही ज्ञानावर आधारित आहे.
दोन पदार्थ एकत्र आल्यावर भोग नाही होत नुसता, तर त्याचं ज्ञान भोग देतं. ब्रह्मी ज्ञान भोग ब्रह्मतणू असं. तर त्याच्यात त्या ज्ञानाच्या द्वारे त्याचा भोग होतो. ज्ञान नसेल तर भोग होईल का? म्हणून तिथं असं म्हटलं की झोपलेल्या माणसाच्या अंगावरून साप गेल्या तरी त्याला काहीच वाटत नाही, कारण भोग का नाही झाला त्याचा, म्हणजे भीती का नाही वाटली त्याला, त्याचं ज्ञान नाही. म्हणून पदार्थ आणि ज्ञान हे दोन एकत्र येतात आणि काम करतात, पण हे दोन्ही बी खोटे असतात. आम्हाला अनुभव कसा येतो? मग तुम्ही त्या यंत्रणेत आलेले आहेत ना, आता आपण ह्या याच्यात यंत्रणेत राबवलं गेलेलो आहे आता प्रत्यक्षात. म्हणून देह धारण केला तोही माया पंचमहाभूतांचा, आतमध्ये असलेला सूक्ष्मदेह तो वासनामय, त्यालाही धारण केला. आणि मग त्या दोघांच्या संपर्काने अशी काही अवस्था होऊन गेलेली त्या बरं त्याला हे सोडून बाहेर जावं असं वाटतच नाही. का हो? भोगाला सोडून द्यावं. जन तरी देखे गुंतले प्रपंचे, त्यांना त्याच्यातलं काय ह्याचं ज्ञानच नाही. काय तुकोबराय म्हणतात तसं त्यांचं ते अखंड त्याच्या भोगामध्येच राहतात. मी तो अनुभव घेतो, खेड्यातली माणसं बिलकुल देव नावाचा काहीच प्रकार अस्तित्वात नाही, त्यांच्याकडे तो हा विषयच नाही. हा विषय एवढाच राहतो, काय भाव आहे, कशाला काय भाव आहे, कुठं काय करायचं आहे ना, पाणी आहे का गेलं, दुसरा विषयच नाही ना काय, बिलकुल नाही. शेअर तुम्ही भाग्यवान आहे, कमीत कमी हे ज्ञानेश्वरी वाचायला लागली, नाही तर काहीच असतील म्हणजे याचं अवघडच आहे. आणि मानवी शरीर मिळून तरी काय फायदा आहे त्याचा, भोगच भोगण्यामध्ये ना, दुसरं काय करतोय तो. म्हणून आत्मचिंतनाने जोपर्यंत तो बलवान होत नाही तोपर्यंत सत्संगतीची आवश्यकता आहे. आणि सत्संगतीत एकदा दृढ झाला की ज्याचा त्याचा विषय ज्याचा त्याचा आहे, म्हणजे तो आपोआपच चिंतन करेल भगवंताचं. चला, तर दोन गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. या अध्यस्त पदार्थात भेद आहेत, एक ज्ञान आणि दुसरा पदार्थ, आणि दोन्हीही खोटे झालं. पण आता सर्पज्ञानाची उत्पत्ती, सर्पाचं ज्ञान कसं उत्पन्न होतं असा विषय झाला. तर रज्जोपै चैतन्य आश्रित अविद्येच्या तमावशाचा परिणाम सर्प आहे असा विषय झालेला होता. कोण सांगते अनुवाद करताय करताय कळतंय आता कळतंय सांगायला, ते शब्द वाळण्यासाठी त्याची थोडीशी एकटेच घरात बसून अनुवाद करत सोपं. दार बंद करायचं, लय झालं तर ताईन लात मध्ये ठेवा, त्यांना काही अडचण नाही, कारण ते पाठाला येतात तिथे. नाही तर त्यांनी करायचं आणि तुम्ही ऐकायचा, तुम्ही सांगायचं आणि त्यांनी ऐकायचं, असं करायचं. पहा तुम्ही बोलल्याशिवाय तुम्हाला ते खुलणार नाही. कोण सांगते दुसरं? बाळासाहेब नाही, सरपंच नाही, पाटील केला नाही, इकडचे पाटील सांगता येत नाही. सांगा मग आता महिला मंडळाकडे आपापच का तुम्ही सांगता? सांगा. आणि मग तुम्ही सर्पज्ञानाच्या यांचा आधी विषय झालेला आहे चांगला, त्याच्यामुळे त्यांना ती सांगता येते. नानांचा बी तयार झाला आता. थोडी शंका आहे, तुम्ही नंतर विचारतो. बरं. आणि मी तुम्ही सर्पज्ञानाच्या उत्पत्तीचा प्रकार सांगितलेला आहे. जसा रज्जू उपहित चैतन्य आश्रित अविद्येचा परिणाम हा सर्प आहे, तसाच अंतकरण उपहित चैतन्य आश्रित अविद्येचा परिणाम हे सर्पाचं ज्ञान सांगितलं. सत्वगुण पुढे आलेले. आणि अंतकरण उपहित चैतन्य म्हणजे साक्षी चैतन्य, आणि साक्षी चैतन्य आश्रित अविद्येचा परिणाम हा सर्पज्ञान आहे. साक्षी चैतन्याच्या आश्रित असल्यामुळे त्याला साक्षी आश्रित ज्ञान असंही म्हटलेलं आहे. साक्षीचं ज्ञान, साक्षी आश्रित ज्ञान असंही म्हणतात. बरोबर. जसं साक्षी याचं काय, चैतन्याचंच दुसरं नाव काय आलं? साक्षी. ते साक्षी भावाने राहत. साक्षी भावाने म्हणजे त्याच्याशी त्याचा संबंध राहत नाही, त्याच्याशिवाय ज्ञान उत्पन्न होत नाही. कारण ज्ञान हे मुख्य काय आहे? ब्रह्माचं स्वरूप आहे, आत्म्याचं स्वरूप ज्ञान आहे. म्हणून मग ते ज्ञान कसं जाईल? पण त्या विषयाशी संबंधित आलं म्हणजे उपहित होतं ते. म्हणून अंतःकरणामधून जे ज्ञान उत्पन्न झालं, तर त्या अंतःकरणातून का केलं तर सत्वगुणाचा परिणाम म्हणून ज्ञान सांगावं लागतं.
आणि पदार्थात तमगुण असतात म्हणून सर्प सांगावं लागतं. असे दोन भाग आहेत त्याचे. त्याला म्हणून हे साक्षी ज्ञान असं म्हणतात. सर्पाला प्रकाशित करणारं ज्ञान कोण आहे? प्रकाशित करणारं ज्ञान आहे ते. पुढे रज्जू ज्ञानाने जसा सर्पाचा बाध होतो तसा रज्जूच्या ज्ञानानेही सर्प ज्ञानाचा बाध होतो म्हणून सांगितलं. जसा रज्जूच्या ज्ञानाने, का बरं? रज्जू काय आहे? अधिष्ठान. म्हणून अधिष्ठानाच्या ज्ञानाने अध्यस्थाचा बाध होतो. आता ज्ञानाचा बाध कसा करायचा? तर अंतःकरण उपहित चैतन्य आश्रित अविद्येचा सत्वगुणाचा परिणाम ज्ञान सांगितलं होतं. म्हणून इकडे सुद्धा त्या ज्ञानाचा बाध होण्यासाठी काय करावं लागेल? अंतःकरण उपहित चैतन्य आश्रित अविद्या, ती अविद्या घालवावी लागेल, म्हणजे तिथे ज्ञान होईल. अधिष्ठानाचं ज्ञान झाल्याशिवाय अध्यस्त जात नाही. हा नियम दोन्हीकडे सारखाच झाला. पण एका ठिकाणी रज्जू आहे आणि दुसऱ्या ठिकाणी अंतःकरण आहे, असे दोन भाग झाले. कारण ज्ञान उत्पन्न प्रमात्याच्या ठिकाणी होईल ना, पाहणाऱ्याच्या ठिकाणी ज्ञानाची उत्पत्ती धरायची आणि पदार्थाची उत्पत्ती प्रमेय वस्तूच्या ठिकाणी धरायची. म्हणून सर्प कुठं उत्पन्न झाला? म्हणजेच रज्जू उपहित चैतन्य, त्या ठिकाणी तो सर्प अविद्येच्या परिणामाला प्राप्त झाला. तसं इथं अंतःकरण उपहित चैतन्याचं ज्ञान झालं इथं, म्हणजे त्याचा या अधिष्ठानाच्या ज्ञान तिथे त्या ठिकाणी तयार झालं की मग सर्प ज्ञान राहत नाही. तिकडे रज्जू राहत, तिकडे सर्प राहत नाही आणि इकडे त्या सर्पाचं ज्ञान राहत. आणि दोन्ही काय आहेत? चैतन्य. आता म्हणून दोन्हीकडे दोन्हीच्या ठिकाणी चैतन्य हे लावावंच लागलं. फक्त सत्वगुणाच्या परिणामासाठी अंतःकरण लावलं आणि तमगुणाच्या परिणामासाठी रज्जू लावला. सर्प नाही, रज्जू लावला. रज्जू काय आहे? तमगुण प्रधान, तमगुण प्रधानता. आणि अंतःकरण काय आहे? सत्वगुण प्रधानता. आणि सत्वगुणात कशाचा उदय होईल? ज्ञानाचा. आणि तमगुणात कशाचा उदय होईल? पदार्थाचा. बस ही संगती. म्हणजे दोन दोन कशाला सांगितलं? एकच सांगितलं असतं नसतं का जमलं? हा, तर तुम्हाला थोडी सूक्ष्मता सांगायची, बुद्धीची खोली तयार करायची म्हणून तुम्हाला दोन भाग सांगितले. सोपं आहे ते, फार अवघड काही नाही. म्हणजे ज्ञान आणि पदार्थ. ज्ञान सांगताना प्रमाद्याकडून म्हणजे अंतःकरणाकडून, आणि पदार्थ सांगताना बाहेर. पदार्थ बाहेर आहे का आत आहे? आणि ज्ञान आत आहे का बाहेर आहे? म्हणून दोन दोन सांगितले. कळालं का? कळतंय ना? दोन दोन भाग, अध्यस्थाचे दोन भाग झाले. एक पदार्थ झाला आणि त्याचं ज्ञान. ज्ञान सांगताना अंतःकरणातून सांगायचं आणि पदार्थ सांगताना रज्जूच्या ठिकाणी सांगायचं, म्हणजे सर्प. हा रज्जू उपहित चैतन्य आश्रित अविद्येच्या ठिकाणी सर्प सांगायचं. बरं का सांगायचं असं विचारलं. दोन इकडे का सांगायचा? तर रज्जू हा तमगुण प्रधान आहे आणि अंतःकरण हे सत्वगुणात ज्ञानाचा उदय होत असतो नेहमी. असं पहा, तुमची जर वृत्ती जर तमगुणी बनलेली असेल तरी तुम्हाला विषय कळायला अवघड होतो. याचं कारण आहे तुमच्या याच्यामध्ये बुद्धीमध्ये काय झालेलं आहे? तमांश वाढलेला. म्हणून तर सांगितलं तमगुणी पदार्थ खाऊ नका. तमगुणी पदार्थाचं सेवन केल्यावर तुमचं मन, बुद्धी, चित्त सगळे तसे तमगुणी बनतात आणि तमामध्ये ज्ञानाचे उदय नाही होत. म्हणून अध्ययनाला बसणाऱ्यांनी अल्प भोजन आणि सात्विक भोजन हे दोन्ही गोष्टी सांगितल्या. अधिक प्रमाणात खाल्लं तरी अडचणच तयार करते, डुकली लागते, झोप लागते. तो अधिक सेवन करणाऱ्या माणसाला त्याला लगेच झोपला समजायचा. आणि दुसरं आहे, सेवन करू नका असं नाही, सेवन तर शरीरासाठी करावं लागतं, पण अल्प भोजन आणि सात्विक भोजन. भाजी भाकरी जी आहे ना आपली सात्विक, अगदी त्याच्यात काही नाही. तर याच्यामुळे ज्ञान वृद्धिंगत व्हायला सुरुवात होते. तेच जर तमगुणी मग राहिला की त्याला ते. आणि दुसरं आहे सत्वगुणी जसा जसा होईल तर त्याची बुद्धी अजून तेज होत चालते पुढे भविष्यात. एका दिवशी नाही होणार, हे बी लक्षात ठेवा. म्हणजे कालपासून आम्ही सत्वगुणी वागतोय, आज कसं इतक्या झटपट परिणाम नाही होत. म्हणजे होत नाही असा नाही, पण इतका. हा, पण तुम्ही सत्वगुणी बनले म्हणून संप्रदायाने काय केलेलं आहे?
सात्विक आहार सेवन करायला लावलं, सात्विक वागा, कोणाची कायिक वाचिक मानसिक हिंसा करू नका, अशा प्रकाराने त्याला ते वळण देत गेले. आणि मग एक दिवस तुम्हाला, म्हणजे हा बेसिक आहे बरं का ते, हा हे बेसिक आहे त्याचं, तेव्हा सात्विक आहार सेवन केला पाहिजे. सात्विक आहार हा बेसिक झाला. कशासाठी? ज्ञानाचा उदय करायचा ना तुम्हाला मुक्त करायला संप्रदाय निघालाय का बद्ध करायला? लोकांना असं वाटतं आपल्या वळणाचा संप्रदाय पाहिजे, म्हणजे आपली व्यसनं, आपलं सगळं हे टिकून एखादा संप्रदाय जर देवदेव करा असं सांगत असेल तर तो चांगला. पण तो चांगला नाही, कारण तो तुम्हाला तुमचा उत्कर्ष करत नाही. आपल्याला जर उत्कर्षच होत नसेल त्याच्यातून तर काय फायदा? तो नुसता, म्हणून बरेचसे लोक ह्याचा विचार करतात की नाही आम्ही नाही अजून घातली माळ, पण आम्ही देवदेव करतो. म्हणजे ते कुठल्या तरी संप्रदायाला चिकटलेले आहेत कुठेतरी. आणि का चिकटलेले आहेत? त्यांच्या सोयीनुसार. म्हणून लोकांनी संप्रदाय सोयीने निवडलेले आणि संप्रदाय सुद्धा सोयीने तयार झालेले. पण आपल्याला यातलं जर सगळं वर्म कळालं तर लक्षात येतं की आपल्याला आपला उत्कर्ष करायचा तर काय करावं लागेल. तर हे पाहावंच लागेल आपल्याला. चला, जे ज्ञान व्यवहारात बाधित होत नाही, म्हणजे मिथ्या ठरत नाही, ते ज्ञान अंतःकरणाचं आहे. आणि जे ज्ञान व्यवहारात बाधित ठरतं ते साक्षी चैतन्य आश्रित, साक्षी चैतन्य आश्रित म्हणजे साक्षीचं म्हणा, असं साक्षी चैतन्याचं असं म्हणलंय. पण अंतःकरणाचं ज्ञान आणि साक्षीचं ज्ञान असे दोन भाग आहेत. साक्षीचं ज्ञान हे काय होतंय? बाधित. आणि अंतःकरणातून उत्पन्न झालेलं ज्ञान बाधित होत नाही. जसा दोन साप भेटले, एक रज्जूवरचा सर्प प्रतीतीला आला आणि एक व्यावहारिक सर्प प्रतीतीला आला. व्यावहारिक सर्प सुद्धा आहेत ना, मग व्यावहारिक सर्पाचा बाध होत नाही. ते म्हणजे बॅटरी आणा, बॅटऱ्या लावा. अहो बॅटऱ्या नाही, तो व्यावहारिक सत्य सर्प आहे आणि तो अंतःकरणाच्या वृत्तीने दाखवलेला सर्प आहे, त्याचा बाध होत नाही. मग बाध कोणत्या सर्पाचा झाला? रज्जूवरील सर्पाचाच बाध होतो, कारण रज्जूवरचा सर्प हा खोटा आहे. खोटा आहे म्हणजे तो प्रातिभासिक सत्तेतून प्रतीतीला येतो. व्यावहारिक सत्तेतला आहे का तो? नाही. व्यावहारिक सत्तेतल्या सर्पाला अंतःकरण वृत्ती लावायची आणि प्रातिभासिक सत्यातल्या सर्पाला साक्षी चैतन्य लावायचं. आणि साक्षी आश्रित अविद्येचा परिणाम. आता इथे अंतःकरणाला जे अंतःकरणाचं ज्ञान असं म्हणावं नाही, म्हणजे जे बाधित होत नाही, म्हणजे जे सत्य आहे ते अंतःकरणात ज्ञान म्हणावं. बरोबर. पण अंतःकरण जर जड आहे तर त्याला ज्ञान कसं होतं? अंतःकरणात ज्ञान नाही होतं, प्रकाशित होतं. रज्जू साप कधीच होत नाही, भासतो. रज्जूच्या ठिकाणाहून भासतो. रज्जूने साप कधी बनवला? नाही बनवला, पण तिथं भासला. आणि अंतःकरण जे आहे ना, ते अंतःकरण ही स्वतंत्र आहे, पण त्याच्यात भासतं. जसं आरशात बिंब कधीच नसतं, फक्त समोर गेल्यावर भासतं. तसं अंतःकरणात सर्पाचं ज्ञान भासतं. अंतःकरण सर्प नाही, भासतं म्हणून अंतःकरण. त्याच्यातून ते प्रकाशित होतं. आरशामधून जसा त्या आरशाने काय केलं, प्रतिबिंब दाखवलं, तसा अंतःकरणाने सर्प दाखवलं. ज्ञान, त्याचं ज्ञान, ज्ञानाचं प्रतिबिंब धरा, पदार्थ नाही धरा. कारण तो सत्वगुण प्रधान, हेच त्यातून त्याच्यात सत्वांशता आहे. झालं. हे ज्ञानाचं सत्यत्व मिथ्यत्व ठरवण्यासाठी हे एक परिभाषा ठरवलेली आहे असं ज्ञान. आणि पारिभाषिक शब्द बी आहेत, यातले जे शब्द येतात, कारण त्याला कुठे कोणत्या तरी, जसा इंजिनच्या पार्टला सुद्धा कुठलं तरी नाव दिल्याशिवाय व्यवहार कसा होईल? आमका आमका आणा, फलाना फलाना आला. आपल्याला समजा एखादं तुमचं इंजिन बिघडलं आणि त्या फिटरनी यादी दिली, एवढे घेऊन या. तुम्ही असे वाचल्यावर तुम्हाला तर काहीच कळत नाही, कारण त्याची ती नावं कशी येतात? त्यांच्या पारिभाषिक असतात. किंवा वैद्यकीय क्षेत्रातली नावं, इंजिनिअरिंग मधली नावं, वकिलीची नावं. वकिलीमध्ये सुद्धा त्यांचे पारिभाषिक शब्द आहेत. आपल्याला काहीच कळत नाही, ते बाकीच्या ज्याचं अध्ययन नाही त्याचं. पण मग त्यांनी त्या समजा फिटरनी यादी लिहून दिली की तो तिथं नेऊन दिली त्या शॉपवर,
की तो लगेच तो असा पाहतो की लगेच तो पार्ट आणतो असा ठेवतो, पार्ट आणतो असा ठेवतो का नाही? का बरं? त्याला त्याचं ज्ञान आहे की याला हे म्हणतात, त्याला ते म्हणतात. तसं इथे सुद्धा वेदांताची परिभाषा आहे. अधिष्ठान, अध्यस्त, साक्षी, साक्षी चैतन्य, ब्रह्म, आत्मा, व्यष्टी, समष्टी, हे काय येतं सगळे अशा भरपूर. याला अजून याच्यामध्ये एक छोटासा ग्रंथ आहे, कोणता? वेदांत परिभाषा. वेदांत परिभाषा म्हणून एक छोटा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या कशाला काय म्हणतात, कशाला पारिभाषिक शब्दांचा संग्रह आहे. वेदांत परिभाषा घेऊन या आणि वाचन करत राहा. म्हणजे जे जे शब्द तुम्हाला नडले की तिथे जाऊन पाहिलं की ह्याला काय म्हणतात बरं, तिथे जाऊन पाहिलं की ते कळतं. जसं डिक्शनरी आहे का नाही, तसा वेदांत परिभाषा नावाचा एक ग्रंथ आहे, उपलब्ध आहे. मला वाटतं बऱ्याच लोकांकडे आहे. चला पुढे. सर्पाचं ज्ञान हे सुद्धा स्वतः विलक्षण म्हणजे अनिर्वचनीय असं ठरलेलं आहे. आणि आता दोन्ही जरी अनिर्वचनीय म्हणजे सत असत विलक्षण हे सर्पाचं ज्ञान. आणि पदार्थ कसा होता? सत असत विलक्षण. पदार्थ कसा होता? पदार्थ म्हणजे सर्प हा सुद्धा सत असत विलक्षण होता आणि त्याचं ज्ञान सुद्धा सत असत विलक्षणच आहे. म्हणजे दोन्ही समांतर आहे. फक्त ज्ञान आणि पदार्थ यांच्यात मात्र दोन भेद तयार झाले आणि आहेत कसे? दोन्ही समांतर. आणि सत असत विलक्षण यालाच तुम्ही काय म्हणता? अनिर्वचनीय असं म्हणता. आतापर्यंत आपला विषय तो झालेला आहे की अनिर्वचनीय या पदाचं आम्हाला विश्लेषण करत चाललेलं आहे आपण. तर त्याचा अध्यस्थामधून घुसलो आणि त्याचं पूर्ण विश्लेषण झालेलं आहे. चला पुढे. सर्प आणि सर्पाचं ज्ञान हे दोन्ही अविद्येचेच कार्य आहे, पण त्याच्यात थोडा फरक त्यांनी सांगितलेला आहे. रज्जू उपहित चैतन्य असले जे अविद्येचा परिणाम, तो तमोगुणाचा परिणाम, तो अविद्या पदार्थ सर्प सांगितलेला आहे. आणि अंतकरण उपहित चैतन्य आश्रित जे सत्वगुणाचं ज्ञान, ते ज्ञान सर्पज्ञान सांगितलेलं आहे. सत्वगुणाचा परिणाम आहे. सत्वगुणाचा परिणाम, कारण परिणाम सांगताना गुणांच्या मध्ये झाले. सामांशात परिणाम झाला आणि सर्प झाला, आणि सातवांशात परिणाम होऊन सर्प ज्ञान. तमोगुण असल्यामुळे ते जड म्हणून सांगितलेलं आहे. आणि आता तमोगुण जड असतो म्हणून सर्पाचं कारण ठरलं. हां, आता मंद अंधकारामुळे जसं चैतन्य आश्रित अविद्येचा परिणाम होऊन हे सर्पाकार झाला, तसंच चैतन्य आश्रित अविद्येचा परिणाम होऊन त्याचं ज्ञान झालं. हे दोन्ही युगपतच उत्पन्न होतं. आता कधी उत्पन्न झाले? आधी सर्प झाला का आधी ज्ञान झालं? तर एकाच काळात उत्पत्ती होती. तिकडे सर्प आणि ज्ञान, कारण चैतन्य सर्वत्र व्याप्तच आहे म्हणून व्याप्त चैतन्यात व्यवहार होतानाही एकाच काळात होतो. चैतन्यात जर भेद असते तरी बी तिथं तुम्हाला सूक्ष्म भेद तयार करावे लागले असते. आधी तिकडचं झालं, मग हिकडचं झालं, आधी हिकडचं झालं, मग तिकडचं झालं. पण एकाच काळात प्रमात्याची वृत्ती सहित चैतन्य असतं आणि अविद्या वृत्ती धरायची तिथं. ती अविद्या वृत्ती कुठे गेली? रज्जूवरील सर्पाच्या ठिकाणी. ती गेल्याबरोबर तिथंच पण अविद्या, तिथं अंतःकरण वृत्ती आहे का नाही? आहे ना. म्हणून युगपत सर्प आणि सर्प ज्ञान अध्यस्त अनिर्वचनीय उत्पन्न झालं. अशा प्रकारची संगती लागली. तसंच इथे सुद्धा अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी म्हणजे ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी जगत कसं भासतं? असंच भासतं अविद्यावृत्तीने तत्काळात. थोडासा भेद असा आहे, तिथे सर्प येईल शंकाच केलेली पुढे जाऊन की सर्प पाहिला जाणारा पदार्थ आणि त्याचं ज्ञान याच्यात महाराज भेद आहे. पण तिथं सिद्धांतात भेद नाही, सिद्धांतात तर एकच आहे. लक्षात आलं? शंका येणारे पुढे. आता तुम्हाला काय उत्पन्न बी होणार नाही, कारण तुम्हाला आधी बेसिक तर होऊ द्या, मग लक्षात येईल. तर त्याच तिथे आहे का नाही? इथे सर्पाला पाहणारा आणि त्याचं ज्ञान हे भेदामध्ये, आणि इथे मीच काय झालेलो आहे? प्रमाता, प्रमाण, प्रमेय यांची स्वरूप काय येऊन गेलाय हा विषय. मला अधिष्ठान आधार आणि अधिष्ठान. चला पुढे. अधिष्ठान ज्ञानाने जसं सर्प आणि सर्पज्ञान हे एकाच वेळी त्याच्यात लीन होतं सारखं. जसं उत्पन्न एकाच वेळेस होते
तसं लीन सुद्धा एकाच वेळेस होते. हा, आता उत्पत्ती जशी झाली युगपत, त्याला शब्द कोणता आला आता? युगपत. म्हणजे तत्क्षणी त्याच क्षणात विलंब न लावता त्याच काळात एकाच काळात याला युगपत. उत्पत्ती जशी सांगितली, मग त्याचा नाश कसा झाला म्हणजे सर्प गेला कसा. तर ज्या वेळेला अधिष्ठानाचं ज्ञान झाल्याबरोबर, आता दोन अधिष्ठानं होती. ज्ञानाचं अधिष्ठान इकडून सांगितलं आणि सर्पाचं अधिष्ठान तिकडून सांगितलं, बाहेरून सांगितलं. मग दोन अधिष्ठानं तर भिन्न भिन्न अधिष्ठान आहेत का नाही. मग कोणत्या अधिष्ठानाचं ज्ञान आधी? तर युगपत. दोन्ही युगपत म्हणजे सर्प उत्पन्नही युगपत झाला आणि गेलाही युगपत गेला. आणि याला कारण काय? अधिष्ठान चैतन्य एकच आहे, हे लक्षात ठेवा. याला कारण काय? अधिष्ठान चैतन्य एकच आहे. म्हणून रज्जूवर सर्प नाही भासला, तर रज्जू उपहित चैतन्याच्या ठिकाणी भासला आणि अंतःकरण उपहित चैतन्याच्या ठिकाणी ज्ञान झालं. ते चैतन्य एकच असल्या कारणाने चैतन्याला अधिष्ठान केलेलं आहे. जड झाडाला कधी अधिष्ठान नसतं, असा विषय मागे येऊन गेला ना. जड झाडाला कधी अधिष्ठान नसतं, तर चैतन्य हे सगळ्याच पदार्थांचं अधिष्ठान आहे. हे त्याचं मूळ गाभ आहे. गेला ना विषय येऊन. उपाधी भेदाने फक्त नावात बदल होतो बस. म्हणून उपाधी भेदाने झाला आणि अधिष्ठान चैतन्य एकच आहे. म्हणून युगपत हा पद लागू होतं. नाहीतर तिथे शंका येते की मग दोन दोन अधिष्ठान असताना कोणत्या अधिष्ठानाच्या ठिकाणी आधी काम होतं. म्हणजे सर्पा म्हणजे निवृत्तीच्या वेळेला सर्प आधी जातो आणि मग त्याचं ज्ञान जातं का ज्ञान आधी जातं आणि मग सर्प जातो? दोन्ही एकच जातं. आणि याचं उत्तर काय आहे? अधिष्ठान चैतन्य एकच आहे. अविश्वासच अधिष्ठान चैतन्य. म्हणून भ्रामास, आता पहा, आपण एवढं सगळं जगत पाहिलं ना, ज्या वेळेला आपण अज्ञानात आहोत त्यावेळेला हे संपूर्ण जगत भिन्न भिन्न पदार्थांची ज्ञानासहित अस्तित्वात राहतं. भिन्न भिन्न ज्ञानासहित अस्तित्वात संपूर्ण अस्तित्वात. ते म्हणले पण हे जाईल कसं काय? हे जगताचा बाध कसा होईल? तुम्हाला ज्या वेळेला अधिष्ठान चैतन्याचं ज्ञान झालं त्यावेळेला जगतातल्या इतक्या सगळ्या पदार्थांचा बाध कसा एकाच काळात कसा काय झाला? कसा झाला? तर चैतन्य एक आहे, हे त्याचं उत्तर. म्हणून सगळ्या तत्त पदार्थ उपहित चैतन्य आणि तुमचा अंतःकरण वृत्ती उपहित चैतन्य एकच आहे. म्हणून या एकाच चैतन्याच्या ठिकाणी सारं विश्व थांबलेलं. म्हणून मुक्त होणारा पुरुष हा त्याच्या ठिकाणी दृढ अपरोक्ष ज्ञान झाल्याबरोबर जगतातल्या सगळ्या पदार्थांचा बाध एकाच काळात होतो. आधी बायकोचा होतो, नंतर पोरांचा झाला, मग नातवांचा झाला, असा नाही. कशा झाला ना, आधी जमिनीचा झाला, गाडीचा झाला, कशाचा बाध झाला, घराचा झाला, कशाचा झाला. याचं कारण चैतन्य सगळ्या विश्वाचा आधार एकच आहे. आणि मग त्याची पाहण्याची वृत्ती बदलली, कारण त्याला लक्षात आलं की अरे या विश्वातले सगळेच पदार्थ धनदारा पुत्र जन बंधू सोयरे विष्णू सर्व मिथ्या हे जाणून शरण रेखा. त्यावेळेला खरी शरणागती झाली पहा. आणि तोपर्यंत आपली शरणागती नाही, कारण धनदारा पुत्र जन सगळे मिथ्या आहेत हे 1000 वेळा बी म्हटला तुम्ही तरी सुद्धा त्यांचा मिथ्यात्व लक्षात येणार नाही. आपल्या शरीराचंच मिथ्यात्व कळणार नाही. त्यांचं कधी काय तुमचं शरीर मिथ्या आहे का सत्य आहे? शरीर मिथ्या आहे तर मग जळायला काय अडचण नाही. ती जळेल तेव्हा जळत, पण सध्या आधी जळतंय. सध्या जळतंय म्हणजे भीती का नाही त्याला, तो जळतोय ना ते म्हणले की काय मेल्यापासून काय विचार. पण प्रत्येकाने 30 शरीर धारण केले आणि त्या ठिकाणी ज्या कुटुंबात राहतं तेवढंच ते त्यांना असं संकोचित होऊन राहिलेलं आहे. तेवढंच हे माझे, ही माझी आईबाप, ही माझी बायको, ही माझी मुलं, ही माझं आमकं, ही ते काय झालं त्याचा संकोच झाला. तर तो विश्वाकार नाही झाला आणि विश्वाकार होणारही नाही, कारण तो देहाला मी म्हणतो आणि देह संबंधीला माझं म्हणतो.
ज्या वेळेला तुम्ही याच्यातून बाहेर कधी पडेल तो देहाचा मीपणा बाधित होईल, त्यावेळेला त्याला अधिष्ठानात मी नाही राहत. मी हा आध्यस्थ उत्पन्न झालेला आहे. अहम म्हणजे मी हा आध्यस्थ उत्पन्न. मीचं अधिष्ठान सत्य, पण मी मिथ्या आहे. आणि मीने तर प्रपंच दाखवलेला आहे. ते ज्या वेळेला वाद होईल त्यावेळेला मग त्याला कळून येईल की काही नाही, एक स्वरूपाच्या ठिकाणी या विश्वाचा जिवंत असताना तो महात्मा पुरुष हे विश्व झालंच नाही, अशा प्रकारचा त्याचा अनुभव आहे. काय म्हटले? ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे आपणाशी दर्शने. चला पुढे. एक शंका होते. अंतकरीन उपय चैतन्य अविद्येचा सत्वगुणाचा परिणाम सर्पज्ञान आहे, म्हणजे ज्ञान. तर जगातले सगळे व्यावहारिक ज्ञान हे सत्वगुणाचा परिणाम असतो का? बरोबर. म्हणजे त्यात तमगुणाचे ज्ञान असू नये तर कसल्या? हा आहे ना, आहे ना. जर प्रातिभासिक सत्तेतल्या पदार्थाचं ज्ञान जर अंतःकरण साक्षीचं ज्ञान म्हटलं ना त्याला, साक्षीने त्या तिथं आहे, तर व्यावहारिक पदार्थात सुद्धा सत्वांशाशिवाय ज्ञान होणारच नाही, तिथं होणारच नाही. मग हे पदार्थनिष्ठ ज्ञान उत्पन्न होण्यासाठी अंतःकरणाची गरजच आहे. म्हणून अंतःकरण आहेत ना प्रत्येकाकडे, नाही तर मग अंतःकरणाची गरज लागली नसती. व्यावहारिक ज्ञान बी जर अन्य मार्गाने उत्पन्न झाली असती तर तिथं हे अंतःकरण आहे. पण तिथं अंतःकरणाचं ज्ञान आणि तिथं साक्षीचं ज्ञान म्हणत असताना अविद्या मिसळलेली त्याच्यात, म्हणून ते ज्ञान व्यवहारात सत्य ठरलं नाही. ते अविद्येचं ज्ञान आलं. एक अविद्येच अंतःकरणाचा ज्ञानाचा बाद झाला का? नाही. आणि अविद्येच्या ज्ञानाचे भेद अविद्येतून पाडले. संपलं. वाचा सर. अशा रीतीने सर्पादी ब्रह्माच्या ठिकाणी मला सांगा कुठं, कोणत्या ठिकाणी? पान नंबर 92. नवीन याच्या ठिकाणी वाचा. अशा रीतीने सर्पादी ब्रह्माच्या ठिकाणी शरीराहून बाहेर असणारी रज्वादी चैतन्याची अविद्या ही सर्पाधिकास उपादान कारण आहे. अशा रीतीने सर्प आदी पदाने तुम्ही जेवढ्या ब्रह्मवस्तू धराल ते धरा. म्हणजे सर्प धरा, रजत धरा, पुरुष धरा, स्थानूवरती पुरुष धरा, शुक्तीवरती रजत धरा, रज्जूवरती सर्प. अशा रीतीने सर्प आदी. आणि सिद्धांतात काय धरा? देह आणि जगत धरा. हे सुद्धा सिद्धांतातच आले ना. तर सर्प आदी भ्रमाच्या ठिकाणी, आता इथे दृष्टांत दिलेला आहे त्यांनी. तर सर्पादी भ्रमाच्या ठिकाणी शरीरावरून बाहेर असणारी रज्वादी, रज्जू आदी म्हणजे अधिष्ठान धरलं, चैतन्याश्रित अविद्या ही सर्पाधिकास उपादान कारण आहे. कोणाला उपादान कारण आहे? सर्पाला. म्हणून ब्रह्मामध्ये बाहेर असणारी, शरीरावरून बाहेर असणाऱ्या रज्जूच्या ठिकाणी असणारी अविद्या सर्पाला उपादान कारण झालं. उपादान कारण कशाला म्हणायचं? उपादान कारण कशाला म्हटलं? कार्य उत्पन्न होत नाही. सर्प उत्पन्नच झाला नसता रज्जू नसता तर. पण म्हणून रज्जूचा परिणाम सर्प झाला. रज्जूच्या तमगुणाचा परिणाम सर्प झाला. म्हणून तिथं उपादानता कोणाकडे आली? रज्जूच्या ठिकाणी असणाऱ्या तमगुणाकडे उपादानता आहे आणि त्याचा परिणाम सर्प आहे. आता ज्ञानाची उपादानता अंतःकरण उपहित जो सत्वगुण आहे त्या सत्वगुणाच्या ठिकाणी आहे आणि त्या सत्वगुणाचा परिणाम हा सर्पाचं ज्ञान आहे. हे बी सांगते. तिथं उपादानता कुठे आहे? अंतःकरण उपहित चैतन्य आश्रित अविद्या. त्या अविद्येच्या सत्वांशाचा परिणाम म्हणजेच उपादानता तिथं त्याच्या ठिकाणी आलेली आहे. पुढे आणि अंतर साक्षी चैतन्याश्रित अविद्या ज्ञानास. अंतर म्हणजे आतील. अंतर साक्षी चैतन्याश्रित अविद्या ज्ञानास उपादान कारण आहे. उपादानता कळते का तुम्हाला? उपादान कशाला म्हणतात?
ज्याचं काय म्हटले, ज्याचा कार्यात प्रवेश असून ज्याच्याशिवाय कार्य राहणार नाही, असं झालं की उपादानता झाली. आता त्याच्यात परिणाम कशाला म्हणतात, तर परिणामाचं काय लक्षण केलं, अधिष्ठानाच्या अधिष्ठानाच्या समान अधिष्ठानाच्या विपरीत समान स्वभाव आणि अन्य करून त्याला नाही. परिणाम आणि विवर्त विवर्त. विवर्त अधिष्ठानाच्या विपरीत स्वभावाने हा, विवर्त असं झालं. आणि परिणाम अधिष्ठानाच्या समान स्वभावानं असून अन्यथा रूप. उपादानाच्या समान स्वभावान, अन्यथा रूप. अधिष्ठान शब्द नाही वापरायचा. उपादान उपादानाच्या समान स्वभावान आणि अन्यथा रूप त्याला काय म्हणतात, परिणाम. परिणाम असं म्हणतात. उपादानाच्या समान स्वभावान म्हणजे दुधापासून दही झालं, तर दूध आणि दही हे समान स्वभाववान आहेत का नाही? दुधापासूनच दही होतं का अन्य दुसऱ्या एखाद्या पदार्थापासून दही होतं? नाही, दूधच पाहिजे तिथे. म्हणून उपादानाच्या समान स्वभावात दही आहे. दूध पांढरं आहे, दही पांढरं आहे. दुधात जे जे गुणधर्म आहेत ते कशात गेलेले आहेत, परंतु ते अन्यथा परिणामाला पावल्यामुळे त्याच्यात आंबटपणाची उत्पत्ती झालेली आहे ना. म्हणून त्या दुधाच्या समान स्वभावान आणि अन्यथा रूप कोण आहे, दही आहे. याला काय म्हणतात, परिणाम. आता विवर्तामध्ये अधिष्ठानाच्या विपरीत स्वभावान आणि अन्यथा रूप. तर रज्जू तिथं अधिष्ठान धरला आणि सर्प आद्यस्थ धरला. रज्जूच्या म्हणजे तिथं अधिष्ठान झालं ना, त्याच्यावर विपरीत स्वभाववान म्हणजे सत्तावान. रज्जूची सत्ता कोणती आहे, व्यावहारिक, आणि सर्पाची त्याला विपरीत. मग त्याच्या आणि अन्यथा रूप म्हणजे वेगळा, त्याच्यावरून वेगळा, रज्जूवरून भिन्न प्रकारात भासतो. रज्जूचा आणि सर्पाचा काही काडीचा संबंध नाही. तर हे दोन्ही पदे येणार आहेत पुढे, येतात लागूनच राहतील का गेले येऊन? चला पुढे ज्या कारणाचा काय आहे पुढे दुसऱ्या 2-3 पानानंतर ज्या कारणाचा कार्यात प्रवेश असून हा ज्याच्या वाचून कार्य राहत नाही हा. त्यास उपादान कारण म्हणतात. अशा उपादानाचं काय लक्षण केलं, ज्याचा कार्यात प्रवेश असून त्याच्यापासून कार्य राहत नाही. तसा मातीचा घटात प्रवेश असून म्हणजे मृतिकेचा घटात प्रवेश आहे का नाही, म्हणजे त्या मृतिकेपासूनच घट बनला. म्हणून ज्याचा कार्यात प्रवेश असून, ज्याचा म्हणजे कारणाचा कार्यात म्हणजे घटात प्रवेश झाला त्या मृतिकेचा असून जिच्याशिवाय ते कार्य राहत नाही. मृतिका काढून घेतो आम्ही आणि घट दाखवा, नाही होणार सिद्ध. म्हणून मृतिकेवरच तो आधारित आहे. तर त्याला काय म्हटलेलं आहे, उपादानता त्या ठिकाणी प्रतिपादन करतायत. चला, घटास दंड, चक्र, कुलाल, मृतिका ही कारणे आहेत. आता कारणाचा विचार करायला गेल्यावर अजून 2 प्रकार झाले. त्याला एक काय म्हटलेलं आहे, निमित्त कारण आणि उपादान कारण. कारणामध्ये 2 प्रकार येतात. कारणाचे 2 प्रकार आहेत, निमित्त कारण आणि उपादान कारण. आता उपादानाचं तर लक्षण झालं की ज्याचा कार्यात प्रवेश असून ज्याच्याशिवाय कार्य राहत नाही त्याला त्या कार्याचं उपादान कारण असं म्हणतात. आता निमित्त कारण, जसा मातीपासून घट झाला, पण असा जर घट होत असला तर ह्या मातीपासून बी लगेच व्हायला पाहिजे, पण होत नाही. काय भूमी आतोनी स्वयंभा निगती घडिया गाडग्याची कोंब की कुलालमतीचे गर्भ कुंबटले की माऊली म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये. म्हणून असे जसे मातीमधून काही गाडग्याची कोंब निघतात का, गाडग्याची कोंब नाही निघाली. तर तिथं करणारा आला की त्याला काय म्हणतात, म्हणून कुंभाराशिवाय घट होत नाही. पण कुंभाराचा घटात प्रवेश नाही, तो घटावरून कसा आहे, तटस्थ आहे, वेगळा आहे. नंतर तिथं बरेच कारणं बी लागली, त्याच्यामध्ये बी जड आणि चेतन कारणं केली. कुंभाराला घट बनवायचा आहे पण मातीच नाही, माती आणायची तर नदीतून कधी आणायची, म्हणून त्याने ते गाढवाचा वापर केला, बायकोचा वापर केला, घाम्याला कुदळ आहे ना, चक्र. ते अजून घट बनवण्यासाठी एक यंत्र लागतं, त्याचं नाव चक्र. ते चक्र फिरवायला एक दंड. तर हे सगळे काय झाले, कारणामध्ये आले, परंतु मुख्य कारणात नाही. मुख्य कारणात कोण आहे, मृतिका. आणि हे
बाहेरची कारणं यांना निमित्त कारण असं जड चेतन निमित्त कारण. चला घटास दंड चक्र पुराण मृत्तिका ही कारणे आहेत, पण त्यात मृत्तिकेचा घटात प्रवेश असून मृत्तिके वाचून घट राहत नाही. म्हणून ती उपादान कारण ठरली. म्हणून मृत्तिका घटाचे उपादान कारण आहे. बिलकुल. आणि दंड चक्र कुलाल ही घटाच्या उत्पत्तीला मात्र कारण आहे. उत्पत्तीला कारण ठरली का नाही ती, त्याच्याशिवाय उत्पत्ती होत नाही. पुढे म्हणून ती निमित्त कारणे आहेत. असो जशी रज्जुपैत चैतन्यासीत अविद्येपासून सर्पाची अनिर्वचनीय उत्पत्ती सांगितली होती, त्याचप्रमाणे साक्षी चैतन्यासीत अविद्येपासून सर्पज्ञान अनिर्वचनीय उत्पन्न होते. हे तुझ्या प्रश्नाचे उत्तर दिले. तर प्रश्न काय होता? महाराज, सर्पाची अनिर्वचनीय उत्पत्ती कशी होते हे समज, आणि त्याच्या उत्पत्तीची सामुग्री म्हणजे फक्त रज्जूपहित चैतन्याश्रित अज्ञान आहे हेही समजले. पण सर्पाचं ज्ञान कसं होतं हा विषय आलेला होता. तर सर्पाचं ज्ञान कसं होतं, तर याची संगती लागली. आणि काय संगती लागली? हे ज्ञान सांगताना अंतःकरणाकडून सांगितलं, कारण ते प्रमात्याच्या आतमधून ज्ञानाची उत्पत्ती होईल ना. आणि पदार्थ सांगताना बाहेरून सांगितलेला आहे. म्हणून तसं स्थूल बुद्धीने पाहिलं तर चैतन्य एकच असल्या कारणाने पण पदार्थाच्या उत्पत्तीमध्ये थोडासा भेद करावा लागतो. म्हणजे पदार्थाकडून तमगुणाकडून आणि त्या पदार्थाचं ज्ञान सत्वगुणाकडून. मग सत्वगुण कुठून आणायचा? तर अंतःकरणाकडून. म्हणून उत्पत्ती कुठून गेली? अशी त्याला संगत. तर हा विषय आतापर्यंत संपलेला आहे हेडिंग मधला. म्हणजे सर्पाचं ज्ञान कसं उत्पन्न होतं, तर अंतःकरण उपहित चैतन्य आश्रित अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम हे सर्पाचं ज्ञान आहे, असा विषय तुम्हाला सांगितला. आता 12वे हेडिंग येत आहे, वाचा. याप्रमाणे सर्पाची व त्याच्या ज्ञानाची अनिर्वचनीय उत्पत्ती मांडण्याशिवाय सर्प प्रतीची दुसऱ्या कोणत्याही प्रकाराने योग्य व्यवस्था लागत नाही. बरोबर. हे दुसऱ्या ख्यातीचा वारंवार विचार करून निश्चित कर. दुसऱ्या ख्यातींकडून पहा बरं. जा आता बाकीच्या ख्यात्यांकडे. तुम्हाला जे तयार झालेलं आतापर्यंत शिकवलेलं ज्ञान आहे हे घ्या आणि तुम्ही अन्य ख्यातीकडे जा आणि त्या ख्याती विचारामध्ये याची संगती लागते का हे पहा. तर लागत नाही हे सिद्ध होतंय. सगळ्या ख्याती सत्ख्यातीकडून लागत नाही, अख्यातीकडून लागत नाही, अन्यथा ख्यातीकडून लागत नाही, असत ख्यातीकडून लागत नाही. केवळ अनिर्वचनीय ख्याती मानली तरच पदार्थाच्या संगती लागतात. पदार्थाची संगती लावतात इथं हा विषय आला बरं का, हे लक्षात ठेवा. अजून वेदांत शास्त्राने संगती लावून सांगितली आणि बाकीच्यांना संगती लावता आली नाही. तर याला संगती लावणं असं म्हणतात. कारण पदार्थ झाला उत्पन्न कसा हे वेदांत शास्त्राने जेवढी आत्ता संगती सांगितली त्या पद्धतीने तुम्हाला ते विषय पटवून दिला की अशा पद्धतीने पदार्थ आणि त्याचं ज्ञान हे उत्पन्न होतंय. म्हणून वास्तविक पदार्थ झालाय का हो हे बी लक्षात ठेवा. मूळ सिद्धांत हा नेहमी लक्षात ठेवायचा. वास्तविक जगत झालं नाही. पण जगत झालं नाही तर प्रतीतीला कसं येतं? मग प्रतीतीला कसं येतं हे आम्हाला व्यास महर्षींकडे गेलो आम्ही आणि त्यांनी उत्तर मीमांसा शास्त्र हे आपण अभ्यास करतो हे कशाचा आहे? त्या शास्त्राच्या द्वारे अनिर्वचनीय ख्याती मांडली आणि ते तुमच्या समोर मांडलेली आहे. तर याच्याद्वारे ही संगती उत्तम रीतीने लागलेली आणि मग उत्तम रीतीने लागली म्हणजे मूळ सिद्धांताला बाधा न येता जी संगती लागते त्याला उत्तम संगती असं म्हणतात. उत्तम संगती कोणती झाली? मूळ सिद्धांताला बाधा निर्माण न येता जी संगती सांगितली जाते तिला उत्तम संगती म्हणतात. दुसऱ्या कोणत्याही ह्याच्याशिवाय संगती लागत नाही. चला मुद्दा क्रमांक 12 सुरू होतो. आता याला आम्ही पूर्ण बुद्धीच वापरायची हे लक्षात ठेवा. कारण बुद्धीशिवाय काहीच करता येणार नाही आणि बुद्धीला सत्वगुण प्रधानता आणण्यासाठी तिला थोडा ध्यान धारणेमध्ये टाका. देवपूजा तर तुम्ही सगळेच करता पण त्या देवपूजेत मन जाग्यावर नसतं असतं. मन जाग्यावर नाही, बुद्धी जाग्यावर नाही. त्याला ध्यानाकार ज्या वेळेला बसून तुम्ही
वृत्ती स्थिर करण्याचा अभ्यास कराल ना, त्यावेळेला तुम्हाला विषयात प्रवेश होईल आणि कळायला लागेल. स्थिर बुद्धी झाल्याशिवाय कोणालाच विषय कळणार नाही. स्थिर बुद्धीसाठी काय करावं लागेल? साधना लागते. ज्याला सारखी 1715 कामं जर मागं लागलेली असतील तर ती काय बुद्धी स्थिर राहते त्या? पण स्थिर बुद्धी करण्यात आणि पण त्याच्यातही मग मला का कळत नाही अशी जिज्ञासा तयार करा आणि त्याच्यात पुन्हा पुन्हा चिंतन करा. बाकी सगळे विषय बुद्धीतून बाहेर काढू, कळणारच. कारण शेवटी मानव आहे ना आपण. आपल्यासाठी हे शास्त्र का दुसऱ्यासाठी? या जगात हे कोण, याचा उपयोग कोणाला? आपल्याला. तरी चला, काय म्हणतात आता ऐका 12 वेळी. हा एक क्वेश्चन. हा. मागचे पाठ झालं होता की मायाच्या एका अंशापासून आकाश बनला. मायेच्या एका, बरं ठीक आहे. हा बनला. तर मग तो माया ही पदार्थ नाही ना, ते एक ज्ञान म्हणजे अज्ञानच झालं ना, आणि आकाश हे पदार्थ झाला. तर हे असं कसं, मग याची संगती कशी? तर मायेपासून आकाश झालं, बरोबर आहे ना? मायेपासून आकाश झालं. कारणाचे गुण कोणामध्ये असतात? कार्यामध्ये असतात, है ना? तर तुम्ही आकाशाला पदार्थ मानता आणि मायेला पदार्थ मानत नाही, असं होणार नाही. मायेला बी पदार्थ मानावा लागेल, बरोबर आहे ना? साखर गोड लागली म्हणजे कशापासून झाली? म्हणजे ऊसापासून. मग साखरेला पदार्थत्व आलं म्हणजे गोडीला इकडं तुम्ही गोडी मानली आणि तीच गोडी ऊसामध्ये मानावीच लागते ना. समांतर माया सुद्धा, मायेला सुद्धा भावरूपता सांगितलेली आहे. भावरूप पदार्थ म्हणजेच भावरूपता सांगायची ना तुम्हाला. जगताला, आकाशाला भावरूपता आहे, मायेला सुद्धा भावरूपता आहे. माया सुद्धा कशी आहे? भावरूप आहे. पण सत असत विलक्षण भावरूप आहे. काय केला घोटाळा? जसं ब्रह्म भावरूप आहे तशी माया भावरूप नाही. ब्रह्माची भावरूपता ही स्वतंत्र आहे आणि त्याला पारमार्थिक सत्तेतली भावरूपता असं म्हटलं, जिचा बाध होत नाही अशी भावरूपता. आणि मायेची भावरूपता ही कार्यापुरती वापरलेली भावरूपता, तिचा बाध होतो. म्हणूनच जगत मिथ्या ठरलं. आणि भावरूप पदार्थ जर नसेल, अभावरूप पदार्थापासून कधीच भावरूप पदार्थ उत्पन्न होत नाही. होतो अभावापासून भावरूप पदार्थ कसा उत्पन्न होईल? म्हणून माया सुद्धा काय आहे? भावरूप आहे. आणि भावरूपालाच पदार्थ असं म्हणतात. चल सांगाल, जसा पदार्थ तसंच म्हणजे कार्य, जसं तसंच कारण असतं. पुढे वाचा. 12 मुद्दा सुरू होतो. हा. अनिर्वचनीय शब्दाचे अर्थाविषयी शंका व समाधान. अनिर्वचनीय शब्दाच्या अर्थाविषयी शंका व समाधान. अजून मळमळ आहे. मळमळ आहे म्हणजे अजून काय आम्हाला कळालं नाही की अनिर्वचनीय शब्दाच्या अर्थाविषयी थोडीशी शंका घेतली. काय शंका आहे का? अतिशय शंका घेतो महाराज. अनिर्वचनीय ख्यातीचा विचार करता रजत व त्याचे ज्ञान ही सत्ताहून विलक्षण अनिर्वचनीय उत्पन्न होतात असे आपण म्हणता. बरोबर आहे. आतापर्यंत कळालं तुम्हाला? सत असत विलक्षण. सत का नाही? बाद होतो म्हणून. असत का नाही? प्रतिक्रिया. हे मुद्दे कायम लक्षात ठेवायचे. सत असत विलक्षण असं ज्ञान आणि पदार्थ. पुढे. परंतु ते मला अजून पटत नाही. ठीक आहे. कारण सताहून विलक्षण ते असतच म्हटले पाहिजे. सताहून विलक्षण म्हणता, त्याला मग सताहून विलक्षण म्हटलं तर असतच म्हणा, किंवा असताहून विलक्षण म्हटलं तर मध्येच तुम्ही त्याच्याहून मध्यंतरीच एक पदार्थ मांडला. म्हणजे सताहून विलक्षण आहे पण सताहून विलक्षण आहे पण असंच नाही, आणि असताहून विलक्षण आहे. हे मला जरा चमत्कारिकच वाटतं, अशी शंका आहे. चला. व असताहून विलक्षण ते सतच म्हटले पाहिजे. आपण म्हणता की सताहून विलक्षण आहे पण असत नाही, असताहून विलक्षण आहे पण सत नाही, हे म्हणणे चमत्कारिक दिसते. चमत्कारिक वाटते. तर थोडस ऐकताना जरी चमत्कारिक वाटत असेल पण संगतीमध्ये परफेक्ट बसते. संगतीमध्ये परफेक्ट बसते. जसं अनुभवात घ्या ना तुमच्या, हे सर्पाला बाजूला ठेवा आणि स्वप्नाला आणा. पुढे आणणारच आहेत ते स्वप्न. आणखी स्वप्न पडतं, त्या स्वप्नाला सत समजायचं का असत समजायचं?
अनिर्वचनीय स्वप्न सत का असत? स्वप्न काळ सत नाही. मग ऐका, स्वप्न सत का असत? तर स्वप्न सत म्हणता येत नाही, कारण व्यवहार दशेत बाद आहे. आणि स्वप्नाला असत म्हणता येत नाही, कारण त्याची प्रतीती. मुंगसाला बरीच पिल्ले आहेत काय नव्हती काय पळते. तेव्हा म्हणजे त्याला सत आणि असत. हा इकडे लक्ष द्या, आता मुंगस घेत. स्वप्न हे सत असत विलक्षण असं दिसतंय का नाही? लक्षात आलं का? कसं आलं गुंडा मावशी सांगा, कोकळे मावशी सांगा, स्वप्न कसं प्रतीतीला आलं? कसं आलं? तिकड नका पाहू, इकडे माता कसं आलं स्वप्न? अवसत असत विलक्षण कसं सांगितलं मी तुम्हाला, सांगा ना. तर स्वप्न बाद होत, बाद झाल्यामुळे त्याला सत म्हणता येत नाही. आणि असत का म्हणता येत नाही? प्रतीती येते. मग असा एक पदार्थ असतोच की सतावरून विलक्षण आणि असतावरून मानलं. विशेष कुठे काय बिघडतं तेव्हा? नाही बिघड, मला कस तरी होते. मग कस तरी होतं तरी पण आहे ना तसं, हा पदार्थ आहे ना अस्तित्वात. चला त्या सांगतील उत्तर तुम्हाला. तेव्हा अनिर्वचनीय शब्दाचा काय अर्थ आहे ते पुन्हा कृपा करून सांगा. हा म्हणजे थोडंसं आणखीन जरा खोली करून सांगा तर सांगतील. चला ऐका. श्री गुरु सांगतो ऐक. तू समजतो त्याप्रमाणे अनिर्वचनीय शब्दाचा अभिप्राय नाही. हा तू समजतो म्हणजे त्याला असं वाटलं की सतावून विलक्षण म्हटलं की असतच म्हणायचं, आणि असतावून विलक्षण म्हटलं की असं नाही. ज्याची कालत्रयी बाधा होत नाही त्यालाच पुन्हा तेच सांगावं लागेल तुम्हाला की सताचं लक्षण करा. सताचं काय लक्षण केलं? ज्याला कालत्रयी बाधा होत नाही. कालत्रयी म्हणजे भूत वर्तमान भविष्य. त्रयी म्हणजे तीन, ज्याचा तिन्ही कालात बाध होत नाही त्याला सत असं म्हणतात. संस्कृत मध्ये काय म्हटलं? त्रिकाला भाग्यत्वम. आणि असं कोण आहे? केवळ ब्रह्म. म्हणून ज्याची कालत्रयी म्हणजे भूत भविष्य वर्तमान त्रयी या तिन्ही कालात बाधा म्हणजे बाध होत नाही त्यालाच आम्ही काय म्हणतो? असं म्हणतो. आणि ज्याची बाधा होते त्याला आम्ही असत. बाधा या पदाचा अर्थ बाध, नाश असा धरायचा. बाधा होतो त्याला आम्ही काय म्हणतो? असत असे न म्हणता फक्त सतावून विलक्षण असे म्हणतो. बस, कारण हे पदार्थच तसे आहेत. या जगताची प्रतीती येते ना. आपली मूळ शंका बी तिथूनच आलेली. महाराज जगत झालंच नाही हे पटत नाही. म्हणजे का पटत नाही? म्हणजे दिसतं म्हणजेच प्रतीती येते. मग आता प्रतीती येते पण खरं नाही. प्रतीती येते पण खरं नाही, कारण ते टिकतच नाही. टिकलं असतं तर मग आम्ही म्हटलं असतं की सत्य आहे, जगत सत्य आहे. पण जगत टिकत नाही. तर हे ज्या वेळेला हा जीव हे ज्ञान संपादन करतो त्यानंतर पुन्हा जन्म घेत नाही. आणि जन्म जोपर्यंत हे अज्ञान राहील तोपर्यंत तो काय करत राहतो? जन्म घेत राहतो. पुन्हा पुन्हा जन्म घेतो, पुन्हा पुन्हा जन्म घेतो. परत शरीर मिळाली. मी नेहमी सांगत असतो तुम्हाला, का ह्याला काय ऍप्लिकेशन केलं होतं का शरीरासाठी तुम्ही? आणि इंटरनेटवर कुठं ऑनलाईन फॉर्म भरला होता किंवा हे शरीर भेटावं आम्हाला म्हणून? नाही. तुम्हाला कर्म ते अज्ञानात कर्म होतं, कर्मात संचित तयार होतं, संचितातून प्रारब्ध बाहेर पडतं, त्याच्यातून शरीरं मिळतात. शरीर आल्या की त्या शरीराला म्हणजे हे जसं शरीर मिळेल तसं भोगायचं. काही काही तर लुळे पांगळे आंधळे असे जन्माला येतात. प्रारब्ध आहे त्याच्यात. येतात का नाही जन्माला? तर गर्भातूनच असे. ते म्हणजे आम्हाला का देवाने असं शरीर दिलं? कर्म ज्याचे ते. आणि मग ते भोगत राहण्याची ही परंपरा अनादिकालापासून चालू आहे. हे दुःख हटतच नाही. शरीराला येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना हेर झारे चिरापडे. माऊली म्हणतात तसं. जोपर्यंत तुम्ही आत्मज्ञान संपादन करणार नाही तोपर्यंत बाहेर जगात काही दिवे लावले काहीच कामाचे नाही. हे बी पाठाला येईल बरं का काय काय दिवसांना.
ते काय येतं 2-3 आहेत 3 आहेत ते. बर पाहिले का आता तुम्ही त्यांचे तोंड पाहिले का? त्याचं तोंड पाहिल्यावर धनलाभ असतो. चला बघायला. जरा इकडे लक्ष द्या. ऐका हा काय सांगितलं आता? त्याचं कारण आहे आपली अंतःकरणाची वृत्ती नाही इतकी चंचल आहे की ते लगेच भय पदार्थ लगेच पाहते. आता ते दिसणारे हे जे आहेत पिल्ल ह्याचे ही मुंगसाची ही सत्य आहेत का मिथ्या आहेत? मिथ्या आहेत. त्यांची प्रतीती आली का नाही? त्याच्यामध्ये सुद्धा ते जीवच काम करतात. ते जीव राहतात नाही. पूर्वी माणसं होती पण त्यांच्या कर्मगतीनुसार मग सांगत होतो ना आता कर्मगतीनुसार ते मुंगस बनली. मुंगस का बनली? कर्मगती. त्याची कर्मगती. कोणीच कोणाला काही मदत करू शकत नाही. म्हणजे मला तुम्ही काहीच मदत करत नाही, तुम्हाला मी काहीच करू शकत नाही. तुमचं कर्म तुम्हाला मदत करेल. ज्याने जसं कर्म केलं त्याने तसं भोगायला तयार राहायचं. नाही सुटून जायचं असेल तर एक करावं लागेल, आत्मज्ञान संपादन करा, मुक्त होऊन जा. पुन्हा शरीराला येता येणार यायचं बंद. पण मग त्याच्यासाठी धाडच काढा. म्हणजे धाडच पाहिजे तितकं. त्या धाडसानेच उभा राहायला पाहिजे. आणि लोकांना या माईक प्रपंचाचा त्याग संभवत नाही बुद्धीमध्ये आणि म्हणून त्यांच्यात धाडस होत नाही. वास्तविक पाहता तसा प्रपंचाचा त्याग काहीच नाही करायचा. तो प्रपंच जागची जाग्यावर सोडला आणि बुद्धीत निराश केला की हा खोटा आहे. काय बाकीच्याला काय उचलून टाकायचं आहे कुठलं? काहीच नाही ना. पण बुद्धीमध्ये इतका निराश झाला की पूर्णतः खोटा. म्हणजे मग तुम्ही तो निराश झाला का हे कशावरून ठरल? तुम्हाला दुःख होत नसेल तर एखाद्या पदार्थाचा जाळ झाला, नाश झाला, त्या जर तुम्हाला दुःख होत नसेल तर तुम्ही त्याच्याशी संबंधित नाही हे सिद्ध होतं. आणि त्याच्याविषयी जर दुःख भावना तयार होत असेल तर तुम्ही त्याला चिकटलेले. जे होणार आहे ते होणार आहे. जे होणार आहे ते होतच राहतं आणि ते कर्मावर आधारित आहे. तुमच्या म्हणण्यावर आधारित नाही, तुमच्या ज्ञानावर बी आधारित नाही. काहीच नाही. किती सोपं आहे हो. बुद्धीमध्ये निराश जर नाही केला तर तुम्हाला हा प्रपंच मग फार तुका म्हणे काय तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच रोकडे रोमांच कंठ दाटे. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच. हा प्रपंच कडू वाटला तर तुम्ही याचे अधिकारी आणि नाही वाटत तर मग प्रपंच सुधारण्याच्या मागं. आणि प्रपंच आजपर्यंत कोणाचाच सुधारला नाही. मग कसं काय करायचं बा? काही नाही. प्रपंचच खोटा आहे, शरीर खोटी आहेत. हा भाव आतून पेटला पाहिजे आणि तयार झाला पाहिजे. तुम्हाला हे ज्ञान बरोबर म्हणजे परिणाम दाखवेल. ऐका काय म्हणतायत. अनिर्वचनीय वंध्या पुत्राप्रमाणे स्वरूप घेणास असत म्हणतो. असत आम्ही कोणाला म्हणतो? स्वरूप घेणास. कारण तसा वंदेच्या पुत्राला काय नाही? स्वरूप नाही. कारण प्रतीतीच नाही. नुसता नाम मात्रच झाला ना तो शब्द. खपुष्प. आता आकाशात कधी फुल आलंय तेव्हा नाही. शशशृंग त्याला शृंग कधी उगवलंच नाही. तसा पुढे आणि केवळ स्वरूपवाना सत न म्हणता फक्त असताहून विलक्षण असे म्हणतो. हा तर असं त्याच्यावर विलक्षण म्हणतो. अशी संगतीच आहे त्याला. सर्प ही रज्जू ज्ञानाने बाधित आहे म्हणून सताहून विलक्षण आणि रूपवान आहे म्हणून असताहून विलक्षण. अशा रीतीने रज्जू सर्प किंवा शुक्ती रजत ही कमांडांना कसरी वाटतं सताहून विलक्षण ते असतच असलं पाहिजे, असताहून विलक्षण ते सतच असलं पाहिजे. पण तसा नाही ना पदार्थ तो. हा जो जगतरूपी पदार्थ काय किंवा रज्जूवरील सर्प काय तसा नाहीच आहे तो. कारण त्याची प्रतीती येते पण बाद होतो. म्हणून त्याला त्याच्यावरून विलक्षण असा शब्द प्रयोग केलेला आहे. अशा रीतीने रज्जू सर्प किंवा शुक्ती रजत ही सताहून विलक्षण अनिर्वचनीय आहे. बरोबर.
बाद होण्यास योग्य तो रूपवान पदार्थ तो अनिर्वचनीय शब्दाचा वाच्य आहे. हा, आता अनिर्वचनीय शब्दाचा वाच्य काय असं विचारलं तर बाद होण्यास योग्य जो रूपवान पदार्थ. सर्प कसा आहे? रूपवान आहे आणि त्याचा काय होतो? म्हणून बाद होण्यास योग्य जो रूपवान पदार्थ तो अनिर्वचनीय पदाचा वाच्य आहे. लक्षात आहे? तर त्याचा वाच्य म्हणजे तो पदार्थ झाला. हा जेव्हा अनिर्वचनीय म्हणजे काय हो सांगा? तर म्हणले बा रूपवान बी असतो आणि बादही होतो, त्याला काय म्हणायचं? असा त्याचा तो असा तो झाला. असं आतापर्यंत समजून दिलेले तुम्हाला अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ काय आहे. पुढे अनिर्वचनीय शब्दाचा थोडक्यात अर्थ बाद योग्य असा आहे. तर तो म्हटला ना महाराज थोडासा अनिर्वचनीय शब्दाविषयी परत सांगा. तर त्याचा अर्थ आहे बाद योग्य असा अर्थ निघाला. बाद होण्यास योग्य जो पदार्थ त्याला अनिर्वचनीय पदार्थ किंवा अनिर्वचनीय ज्ञान असं म्हणतात. आता हे यथार्थ समजले पण तुझे समाधान होईल. हे जर यथार्थ समजलं तर तुझं समाधान होईल. तर यथार्थ समजून घेण्यासाठी काय करावं लागेल? तत्चिंतनम तत्कथनम अन्यन्यम तत्प्रबोधनम. पुन्हा पुन्हा चिंतन केल्यावर कळतं सत नाही असंच नाही, सत का नाही बाद, असत का नाही प्रतिनिधी. आणि जगत कसं आहे? अगदी त्याच्यातच बसलं म्हणून जगत कसं आहे? अनिर्वचनीय. रज्जूवरील सर्प कसा आहे? अनिर्वचनीय. त्याचं पुन्हा पुन्हा चिंतन केलं म्हणून अशा पद्धतीने हा अनिर्वचनीय पदाचा अर्थ तुमच्या समोर ठेवला. बाद योग्य. 13वे हेडिंग येते आता. सत्ख्यातीच्या प्रामाण्याविषयी शंका व समाधान. ठीक आहे. शिष्य महाराज सर्व ख्यातीचा विचार केला तर असताची प्रतीती होत नाही, सर्पाची होते. बरोबर. म्हणून असत ख्याती आता पुन्हा एक शंका केलेली आहे की सत्ख्यातीच्या प्रामाण्याविषयी शंका केलेली. म्हणजे त्याला काय म्हणायचं आहे हो? सत्ख्यातीच योग्य आहे असं मला वाटतं. अशी शंका आली ना मनातून. म्हणून महाराज सर्व ख्यातींचा विचार केला तर असताची प्रतीती होत नाही, सर्पाची होते. म्हणून असत ख्याती बरोबर नाही. इथं कळालं? बरोबर आहे. असत ख्याती कशाने उडाली? असतात प्रतीतीच येत नाही आणि इथे प्रतीती येते. म्हणून रज्जूवरील सर्प दिसतो म्हणून त्याला असत म्हणता येत नाही म्हणून कोणती ख्याती उडाली? असत ख्याती उडाली म्हणजे बरोबर नाही. पुढे क्षणिक विज्ञानवादीच्या मताने सर्पाचा आकार बुद्धी धरते पण सर्पाची बहुतकाळ प्रतीती येते म्हणून आत्मख्याती बरोबर नाही. बरोबर. आत्मख्याती का बरोबर नाही? तर ते क्षणिकम असं म्हटला होता. तर त्यात क्षणिक सर्प प्रतीती येते का दीर्घकाळ प्रतीती? म्हणून आत्मख्याती चुकीची आहे हेही मला कळालं. ठीक आहे. पुढे वारुळावरील सर्पाची सन्मुख रज्जूच्या ठिकाणी प्रतीती किंवा रज्जूची सर्प रूपाने प्रतीती होते. अशा दोन्ही मतांच्या अन्यथा ख्याती अनुभवाच्या आणि युक्तीच्या विरुद्ध असल्यामुळे आहे. मला हेही कळालंय महाराज. काय कळालं? अन्याची अन्य ठिकाणी आणि अन्याची अन्य रूपाने अशा दोन प्रतीती सांगणारा कोण आहे? अन्यथा ख्यातीवाला. हेचंही मत चुकीचं आहे. कारण वारुळस्थ सर्पाची प्रतीती रज्जूवरील सर्पाच्या ठिकाणी येते हे माझ्या बुद्धीला पटत, युक्तीने बी बरोबर नाही. मध्ये कितीतरी भित्त्यादी प्रतिबंध असताना बरं शिवाय तिथे असणाऱ्या वृक्षांची का प्रतीती नाही आली? नेमका सर्पच कसा आला? म्हणून अन्यथा ख्यातीचा विचार केला त्यावेळेला जो विषय सांगितला तर तोही मला पटला नाही. म्हणून अन्यथा ख्याती चुकीची. पहिली प्राच्यांची आणि नंतर येणाऱ्या नवविनायकांनी ज्ञानाने सांगितली पण ती सुद्धा चुकीची आहे. म्हणजे रज्जूच आहे म्हटले पण सर्प रूपाने प्रतीती येतो. अहो रज्जूच असतो है ना. ज्ञान जसा न्याय असतं तसं ज्ञान होतं. पदार्थ आहे मोहरी आणि ज्ञान झालं डोंगराचं, असं कधी होत नाही. तर म्हणून अन्यथा ख्याती चुकीची हेही महाराज कळालं. पुढे सर्पांशात सगळ्या ख्यात्यांचा विचार केला बरं का आता इथं जे मागं झालं ना तर ती चुकीची हे कशी काय कळाय. पण आता नेमकं 5व्यावर येऊन ठेपल. 5वी ख्याती कोणती आहे? सत्ख्याती. ती मला महाराज जरा इथं थोडंसं असं वाटतंय की खरंय बरं का
अहो जगत खरे का नाही? जगत खरे तुम्हाला काय वाटतं? तुमचा काय म्हणत आहे? महाराज थोडस असं वाटतंय की अनिर्वचनीय असं वाटत नाही. बायको अनिर्वचनीय असं मला दिसत मग दुसरी कशी आहे तेव्हा? एक पहा, अजून एक पहा कशी बायको लग्नाच्या आधी नव्हती आणि मेल्यावर नाही. अनिर्वचनीय काय मध्ये आलेली प्रतीती आहे. मुलं सुद्धा असेच आहेत. हे अचानक तयार झाले का नाही मध्ये आले आणि त्याच्यानंतर त्यांची प्रतीती राहत नाही. मागचे किती पूर्वज गेले आपले सगळेच गेले का नाही? कुठेच राहिले, कोण राहिले आणि पुढचे येणारे दिसत नाही. आणि ही मध्ये जेवढी प्रतीती येते एवढेच. जर त्याच्यातही शरीर धारण केलं, बसलो ना, पाहिलं, एवढंच दिसलं. आणि त्याच्यानं हे दृश्य चित्रपट कधी संपला? दी एंड कधी झाला? देहपात झाला, चित्रपट संपला. ते म्हणजे चला आता दुसरीकडे दुसरा चित्रपट. त्या चित्रपटात याला डायरेक्ट म्हणजे हे दिलं, काय दिलं? पात्रच मिळालं, मुंगूस. इकडे तिकडे पाहायला झालं का नाही? ते हे काय आहे त्याचं कॅरेक्टर. पण संपूर्ण जगत नाटकाप्रमाणे, थिएटर प्रमाणे हे एक थिएटर लागलेलं आहे. काय ओंकार बरोबर आहे? तुझं नाव काय? कृष्ण बरोबर आहे का नाही? कृष्ण. हे असं हे सगळं जगत असं थिएटर सारखं लागलेलं काही नाही. का ही करमणूकच आहे खरी. कारण त्यांनी करमणुकीसाठीच तयार केलं. काय म्हटले मग? एकले न कंटवेची म्हणून आयेने केली निर्माण हो चौदाही भुवने गगनचंद्र सूर्य मेघ तारांगणे पाचही महाभूते भौतिके भिन्न भिन्न ऐसा लागविया माया सूत्र आहे. एकला एकटाची झाला. खरं असं आहे, एकलाच नानाकार आकाराला म्हणून. चला किती सुंदर आहे विषय. म्हणजे संतांची प्रमाण फार सुंदर आहेत त्याच्यात आले. निळवराय सांगतात. पण आपल्याला ते कळण्यासाठी आपल्याला तुम्हाला हे शास्त्र अध्ययन व्हावंच लागेल. 1000 कामं टाकून द्या आणि शास्त्र अध्ययन करा. कारण त्याच्याशिवाय आत्मशांती प्राप्तच होणार नाही, दुःख जाणारच नाही. वेदांत शास्त्राचं अध्ययन न करणाऱ्याचं दुःख कधीच जात नाही, जाणारच नाही. कारण त्याला कळालंच ना. देव सुद्धा त्रासच देईल तुम्हाला. देव, कारण त्याला देव काव एवढा मागा लागला, देव लय त्रास देतोय. देव नाही त्रास देत, तुम्हाला हे कळा ना. आणि दुःख कशाने जाईल? कळाल्याने. शास्त्र कळालं की तो दुःखाचा परिहार होईल. दुःखाची अत्यंत एक नाश आणि परमानंदाची प्राप्ती. आमचं देव. चला काय म्हणतात 2-4 तेवढं वाचा. सर्पांश स्मृती मानणे हे भय कंपादी पुढील व्यवहाराशी जमत नाही. म्हणून अख्याती ही बरोबर नाही. अख्यातीमध्ये 2 ज्ञानाचा अविवेक दिला होता. आज आठवतंय ना तुम्हाला? ज्ञान, प्रत्यक्ष ज्ञान. हा, एक स्मृती ज्ञान आणि हे व्यवहाराशी जमत नाही. तो म्हणतो हे मी मला पटलं. म्हणजे आख्याती ही चुकीची, ही माझ्या लक्षात आलं. कशावर आलं? तर सर्पांशा स्मृती मानणे हे भयकंपादी पुढील व्यवहाराशी जमत नाही. तिथं तुम्हाला युक्ती दिली होती, परत जाऊन वाचा. हा, भय वाटत नाही. सर्पाचं भय वाटतं का नाही? वाटतं. आणि तुम्हाला वाघाची स्मृती झाल्यावर भय वाटतं का? वाघाची स्मृती झाल्यावर नाही वाटत. सर्पाची प्रतीती आल्यावर वाट. हा, स्मृती झाल्यावर. आता मी पूर्वी एकदा जंगलात गेलो, तिथं जंगलातला एक वाघ पाहिला. वाघाला पाहण्यासाठी यांना पिंजऱ्यात जावं लागतं. या पिंजऱ्याच्या गाडीत बसतात, वरून हल्ला केला तरी पिंजरा राहतो. त्यांनी वाघ पाहिला. पण ते वाघाची परत इथे बसल्यावर स्मृती झाली. अरे काय सुंदर वाघ होता. अहो म्हणजे घाबरत नाही का तुम्ही? नाही, स्मृती झाली. प्रत्यक्षात आहे का? सर्पाला पाहून घाबरला म्हणून आख्याती चुकीची आहे. चला आता सत्ख्याती आणि अनिर्वचनीय ख्याती. म्हणजे पहिल्या 4 ख्यात्यांमध्ये ह्या बाधित आहेत हे मला कळा. परंतु आता सत्ख्याती व अनिर्वचनीय ख्याती यात मंद अंधकारादी दोष आणि सर्पाची उत्पत्ती ही सारखीच मानतात. बरोबर आहे का नाही? सत्ख्यातीवादी आणि अनिर्वचनीय ख्यातीवादी. मंद अंधकारादी दोष त्यांनी बी मानला, यांनी मानला.
आणि सर्पाची उत्पत्ती ही सारखीच मानताय. चला. त्यात हम्म. सत ख्यातीवादी सर्प सत्य मानतात हम्म. आणि वेदांती अनिर्वचनीय म्हणजे मिथ्या मानतात. बरोबर. एवढाच काय तो फरक. हा सर्प प्रतितीची व्यवस्था दोन्ही मतात सारखीच लागते. हा एवढाच काय तो फरक. आणि याच्यावरच सगळं टिकलेलं आहे. सत्यतेवादी मानतात, जगत काय मानतात, आणि वेदांती मिथ्या मानतात. फरक आहे.